students, today we are going to see superclass Pisces. In Kingdom Animalia, we have seen up to now, that is the from invertebrate series we have started, and in before lecture we have seen the vertebrates, that is in chordata. Chordata we have started. In chordata we have seen that is invertebrates, sorry, in chordata we have seen that these are the vertebrates of phylum Urochordata, then Cephalochordata and Vertebrata. So vertebrata we have seen as Agnathostomata and Gnatostomata. So in Agnathostomata, we have seen the Cyclostomata, that is the class. Example, Spectromycin, how that is the structural organization in that type of the animals. Okay, now exactly we are going to see the next, that is the means the superclass Pisces, that is the Acraniata. So from here we can say Craniata and superclasses Pisces, that we are going to see about the Craniata. So now the Craniata and Acraniata, before I have also explained. So Craniata, it means having the cranium, brain is protected inside the cranium. So this is called as the Craniata. So now the superclass Pisces features today we are going to see. तर आज आपण पाहणार आहोत सुपर क्लास स्पायसेसचे काही फीचर्स. इथून एक्झॅक्टली जी वर्टिब्रल सिरीज जी आहे ही आपल्याला वेल नोन आहे की ॲक्वॅटिक मोड पासून वेगवेगळ्या हॅबिटॅट अराईव्ह झालेल्या आहेत, जे डिफरंट ॲनिमल, जसं आपल्याला माहिती की इव्हॉल्युशन कशी झालेली आहे. पायसेस म्हणजे टोटली फिशेस, आणि फिशेस नंतर येणारा जो क्लास आहे पुढचा, दॅट इज द ॲम्फिबियन आहे, मग रेप्टाईल आहे, मग बर्ड्स आहे आणि मॅमल्स आहे. तर हा इव्हॉल्युशनरी सिक्वेन्स ऑलरेडी यू नो व्हेरी वेल. तर आता आपण याचे फीचर्स जाणून घेणार आहोत. आणि एक अजून एक सांगायचा अतिशय इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे ओव्हरऑल फीचर जरी आपण बघत असतो तरी आता हा इव्होल्युशनरी सिक्वेन्स आहे, दॅट यू नो की पायसेस पासून तर मॅमल्स पर्यंत. यासाठी एक अजून एक छोटस वर्क तुम्हाला देते आहे की एक असा चार्ट करायचा आहे कम्पॅरेटिव्हली. आणि तो कम्पॅरेटिव्हली मी या अगोदर तुम्हाला म्हटलं होतं की इट इज ऑलवेज बेटर की कम्पॅरेटिव्ह स्टडी करा. कम्पॅरेटिव्ह स्टडी म्हणजे सगळे कॅरेक्टर्स, एक फॉर्मॅट, फक्त एक टिपिकल फॉर्मॅट राहील कॅरेक्टरचा, आणि यू हॅव टू फिल अप द कॅरेक्टर्स इन दॅट. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला फिलिंग करायचं आहे. फॉर्मॅट आपल्याजवळ रेडी असला पाहिजे. जसं आपण इन्व्हर्टिब्रेट सिरीजसाठी केलं होतं की क्लासिफिकेशन, ॲनिमल क्लासिफिकेशनचे जे 5 क्रायटेरिया घेऊन इन्व्हर्टिब्रेट सिरीज कम्प्लिटली इकॅनोडर्मा त्यापर्यंत ज्या पद्धतीने आपण कम्पॅरेटिव्हली स्टडी केला, त्याच पद्धतीने आता हे जे पुढचे 5च क्लासेस आहेत, हे जे पुढचे सुपर क्लास जे आहेत, ते सुपर क्लास तुम्हाला त्या पद्धतीने केलं तर अजून सोपं आहे. ओके, तर त्यामध्ये आता तो फॉर्मॅट ऍक्च्युली कशा पद्धतीने, एक शॉर्ट मी तुम्हाला आयडिया देते इथे की या पद्धतीने एक स्ट्रक्चरल पॉइंट्सचा एक कॉलम तुम्ही बनवणार आणि त्यानंतर फिशेस, ॲम्फिबियन, रेप्टाईल, बर्ड्स आणि मॅमल्स अशा पद्धतीचा एक फॉर्मॅट नंतरच्या याच्यात वाटल्यास मी तुम्हाला दाखवेन. तर त्याच्यामध्ये असं घ्यायचंय तुम्हाला, हे स्ट्रक्चरल पॉइंट्सचा एक फॉर्मॅट जो असणार आहे तो, त्याच्या पुढे फिशेस, ॲम्फिबियन, रेप्टाईल, बर्ड्स, मॅमल्स मध्ये कशा पद्धतीने. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही पहिलं कॅरेक्टर घेतलं समजा एक्झोस्केलेटन. एक्झोस्केलेटन म्हणजे बॉडी इज कव्हर्ड बाय, बॉडीच्या बॉडीवर काय आहे. समजा आता पायसेस मध्ये एक्झाम्पल म्हणून देते की इथे पायसेस मध्ये स्केल आहे, बॉडीवर, बॉडी इज कव्हर्ड बाय स्केल तुम्हाला माहिती आहे. तर बर्ड्स मध्ये काय असतात, बॉडीवर टोटली फिडर्स आहे. हे झालं एक्झोस्केलेटनचा भाग, हा पहिला पॉईंट. त्यानंतर हे इथे पॉईंट दिसतंय तुम्हाला, पॉइक्युलोडर्मिक आहे की कोल्ड ब्लडेड आहे, हा एक पॉईंट घ्यायचा आहे. कोल्ड ब्लडेड अॅनिमल. टेम्परेचर हा पॉइंट घेतला समजा, तर त्याच्यामध्ये तुम्ही लिहाल की पायसेस आर द कोल्ड ब्लडेड अॅनिमल, कोणते कोल्ड ब्लडेड आहे, मॅमल्स अँड बर्ड्स आर द वॉर्म ब्लडेड अॅनिमल. मग असं क्लासिफिकेशन करणं अजून सोपं जाते. इथे लोकोमोशन कशामुळे आहे, फिन्समुळे आहे. ॲम्फिबियन मध्ये कशामुळे, किंवा इतर याच्यामध्ये लोकोमोशन हा एक पार्ट घेतला. एक्झोस्केलेटन घेतला. रेस्पिरेशन, मग बाकीच्या ज्या फिजिओलॉजिकल प्रोसेस आहे की रेस्पिरेशन कसं आहे, डायजेशन कसं आहे, सर्क्युलेशन कसं आहे, एक्सक्रिशन कसं आहे. सर्क्युलेशन मध्ये हार्ट कसा आहे, सर्क्युलेशन मध्ये काय काय येतं, तर सर्क्युलेशनशी रिलेटेड
मग हे 4-5 फॉर्मॅट मध्ये तुम्ही घेऊ शकतात. पहिला समजा एक्झोस्केलेटन पॉइंट तुम्ही घेतला, दुसरा तुम्ही टेम्परेचर घेतलाय की कोल्ड ब्लडेड आहे की वॉर्म ब्लडेड आहे, त्यानंतर सगळ्या लोकोमोशन घ्या, मग या सगळ्या लाईफ प्रोसेसेस जे आहे त्याचं फॉर्मॅट करायचंय तुम्हाला. देन एक्सक्रिशन, सर्क्युलेशन, रेस्पिरेशन. तर सर्क्युलेशन मध्ये तुम्ही हार्ट कसं आहे, इकडे 2 चेंबर आहे, याच्यामध्ये 3 चेंबर आहे, तिकडे 3.5 चेंबर, देन लास्टली 4 चेंबर्स आहेत, म्हणजे याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने कम्पॅरेटिव्हली तुम्ही घेऊ शकता. हे आता पुढे समजेल मी काय बोलते. तर हा फॉर्मॅट जर तुम्ही व्यवस्थित केला तर पूर्ण सगळे क्लासेस झाल्यानंतर पॉइंट्स कुठेही कन्फ्यूज होण्याचा विषय येणार नाही. सगळे पॉइंट्स व्यवस्थित मांडता येतील, लिहिता येईल. एक फॉर्मॅट आपल्याला बनवायचं आहे या पद्धतीने. ते एकीकडे तुम्ही स्ट्रक्चरल पॉइंट, रेस्पिरेशन, सर्क्युलेशन, एक्सक्रिशन, हे जे काही पॉइंट्स आहेत, टेम्परेचर म्हणा, एक्झोस्केलेटन, एंडोस्केलेटन, व्हॉट एव्हर. तर हे असा एक फॉर्मॅट बनवायचं आहे अँड यू हॅव टू पुट द आन्सर्स इन द पर्टिक्युलर क्लासेस. त्यामुळे तुम्हाला स्ट्रक्चर फॉर्मॅट असलं तर ऍट द टाइम ऑफ एक्झाम इट डज नॉट गेट एनी डिफिकल्टी. म्हणजे एक्झामच्या वेळेला तुमची गडबड होणार नाही आणि सगळे पॉइंट्स अगदी प्रॉपरली व्यवस्थित आठवतील. ऍक्च्युली ऍट द टाइम ऑफ एक्झाम ऑलरेडीच आपण थोडं गोंधळलेलं असतो आणि त्यामुळे पॉइंट्स आपल्याला लिहिता येत नाही. म्हणून तो फॉर्मॅट कधी पण आपल्या माइंडमध्ये फिक्स असला तर यू कॅन ओनली फिल अप. देन यू ऑलरेडी नो द फीचर्स ऑफ द पायसेस. मग ते आपल्याला माहिती असतात. हा, फिशेसचे हे कॅरेक्टर्स आहेत, त्या फिशेस आपण डोळ्यांनी बघितलेले आहे. हा, मग त्याचा हार्ट कसा आहे ऑलरेडी शिकलेले आहे, किंवा त्याच्या बॉडीवर काय आहे, बॉडी कशी आहे, स्किन कशी आहे. त्याच्यानंतर फर्टिलायझेशन तिथे एक्सटर्नल होते, इंटरनल होते, किंवा अजून काय पॉइंट्स आहेत, ते कोल्ड ब्लडेड आहे, वॉर्म ब्लडेड, हे सगळं डिस्क्राईब करणं हे अतिशय सोपं आहे. डिस्क्रिप्शन जी आहे, तर डिस्क्रिप्शन आपण अतिशय सोप्या पद्धतीने आपण त्याचं डिस्क्रिप्शन देऊ शकतो. सो याच्यामध्ये जर बघितलं तर आता आपण कॅरेक्टर्स बघणार आहोत सुपर क्लास स्पायसेस मध्ये. दीज इन्क्लूड जॉफिश, म्हणजे आपण म्हणतो ग्नॅथोस्टोमॅटा. तर हे ग्नॅथोस्टोमॅटा मध्ये येणारे आहे सुपर क्लास स्पायसेस. इथून सगळी जी कॅटेगरी आहे ती काय असणार आहे, जॉ फिशेस. स्टडी ऑफ फिशेसला स्पेशली म्हटलं गेलेलं आहे इक्तिओलॉजी. देन ॲक्वॅटिक आहे, मोस्टली मराईन आहे. ओके, फ्रेश वॉटर फिशेस पण आहेत, पण मराईन फिशेस आहेत. पॉयकिलोदर्मिक म्हटलं जातं याला, आपण म्हणतो दॅट इज कॉल्ड ॲज द कोल्ड ब्लडेड अॅनिमल. यू कॅन सिम्पली रिलेट द टर्म पॉयकिलोदर्मिक. हा जर वर्ड कठीण वाटतोय तर रिलेट करा, याला काय म्हटलं जातं, कोल्ड ब्लडेड अॅनिमल. त्यामुळे ही टर्म ज्या वेळेला आपल्याला डिस्क्राईब करायला येईल, सो यू जस्ट रिमेंबर इट इज अ कोल्ड ब्लडेड अॅनिमल. त्यामुळे आपल्याला लक्षात काय ठेवायचंय की कोल्ड ब्लडेड अॅनिमल आहे. कोल्ड ब्लडेड अॅनिमल म्हणजे काय, दॅट आय एम एक्सप्लेनिंग नाऊ. आपण काय म्हटलं आहे, स्टडी ऑफ फिशेस इज द इक्तिओलॉजी. हे ॲक्वॅटिक असतात, टोटली ॲक्वॅटिक आहे, तुम्हाला माहिती आहे. फिश कॅनॉट लिव्ह विदाउट वॉटर, मोस्टली मराईन. Poikilodermic, this term you will relate with the cold-blooded animal. Poikilodermic is sometimes the one marks question if it is asked. What do you mean by poikilodermic? तर कोल्ड ब्लडेड म्हटलं तर आपल्याला लवकर लक्षात येईल. लिहिताना तुम्ही ही टर्म समजा नाही लिहिता आली तर यू कॅन राईट स्टील कोल्ड ब्लडेड अॅनिमल. आता कोल्ड ब्लडेड अॅनिमल मीन्स द अॅनिमल्स, जे अॅनिमल्स बाहेरच्या एन्व्हायरमेंटनुसार, ठीक आहे, ते जे आहे ते बॉडी टेम्परेचर मेंटेन करत नाही. सिंपल लँग्वेज मध्ये सांगायचं, दे कॅनॉट मेंटेन देअर बॉडी टेम्परेचर. बॉडी टेम्परेचर चेंजेस अकॉर्डिंग टू द एन्व्हायरमेंट अँड दॅट्स वाय दे हॅव टू बरो. त्यामुळे त्यांना स्वतःला बरो करून घ्यावं लागते, ज्याला आपण म्हणतो विंटर स्लीप, समर स्लीप. जसं फ्रॉग मध्ये वगैरे आपण पाहतो की नाही, तर विंटर स्लीप आहे, समर स्लीप आहे. स्नेक्स वगैरे मध्ये पण आपण पाहतो. तर हे जे आहे याला आपण म्हणतो कोल्ड ब्लडेड अॅनिमल, ज्यांचं बॉडी टेम्परेचर हे कॉन्स्टंट नसते. बॉडी टेम्परेचर चेंजेस अकॉर्डिंग टू द एन्व्हायरमेंट. बाहेरचा सीझन बदलला की त्यांच्या बॉडीमध्ये चेंजेस व्हायला लागतात, त्याला आपण म्हणतो कोल्ड ब्लडेड अॅनिमल. While in case of the birds and the mammals, ही जी नेक्स्ट कॅटेगरी आहे, these are the warm blooded animals. Warm blooded animals, it means दॅट इज द बॉडी टेम्परेचर इज ऑलवेज कॉन्स्टंट. फॉर एक्झाम्पल ह्युमन बिंग आपल्यामध्ये जर बघितलं तर आपण काय म्हणतो 37 डिग्री सेल्सिअस इज द नॉर्मल बॉडी टेम्परेचर. ते बॉडी टेम्परेचर कधीही सीझन नुसार बदलत नाही. इफ एनी पॅथोजन एंटर्स तेव्हाच कुठे आपण म्हणतो की फीवर आहे,
ताप आलेला आहे, टेम्परेचर इन्क्रीज झालेलं आहे, हे केव्हा म्हणू आपण? ज्या वेळेला कुठलं इन्फेक्शन झालेलं आहे, पॅथोजन एंटर झालं तरच. एन्व्हायरमेंट नुसार आपल्या बॉडीचं टेम्परेचर बदलत नाही. ऑलवेज इट इज कॉन्स्टंट 37 डिग्री सेल्सिअस इन केस ऑफ ह्युमन बीइंग. तर याला आपण म्हणतो वॉर्म ब्लडेड ॲनिमल. तर ज्यांचं बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट राहत नाही, जे फ्लक्च्युएट होते एन्व्हायरमेंटनुसार, त्याला आपण म्हणतो कोल्ड ब्लडेड ॲनिमल म्हणजे स्पायकिलोदर्मिक ॲनिमल, वॉर्म ब्लडेड म्हणजे सोमिओदर्मिक ॲनिमल. आलं लक्षात? त्यामुळे हा पॉइंट आपण लक्षात घेणार आहे फॉर्मॅटमध्ये. एक्झोस्केलेटन हा पहिला लिहू शकता, एक्झोस्केलेटन पुढे दिलेला आहे आपण, हा इथे. पण एक्झोस्केलेटन हा पहिला पॉईंट घेऊन तुम्ही अरेंज करू शकता पॉईंट. देन टेम्परेचर तुम्ही लक्षात घेतला तर त्यावरून तुम्ही कोल्ड ब्लडेड आणि वॉर्म ब्लडेड आता कॅटेगराईज करू शकता. इझिली सुपर क्लास स्पायसेस पासून तर रेप्टाईल पर्यंत हे 3 क्लासेस जे आहे ते कोल्ड ब्लडेड आहे आणि शेवटचे 2 क्लासेस आहे ते वॉर्म ब्लडेड आहे. असं कंपॅरेटिव्हली लक्षात घेतलं तर सगळे पूर्ण मल्टीब्रेड्स इझिली स्टडी करणं पॉसिबल होईल. येत आहे लक्षात? तर सुपर क्लास स्पायसेस, अँफिबियन आणि रेप्टाईल्स हे तिन्ही पण कोल्ड ब्लडेड आहे. तर पुढचे 2 फक्त बर्ड्स आणि मॅमल्स हे वॉर्म ब्लडेड आहे. असंही लक्षात ठेवलं तरी हे 3 क्लासेस कोल्ड ब्लडेड मध्ये जातात. लोकोमोशन बाय फिन्स. तुम्हाला माहिती आहे फिन्स हा महत्वाचा लोकोमोटरी ऑर्गन आहे. मराठीत आपण काय म्हणतो? पण. तर फिशेस हॅव्हिंग दिस फिन्स, दिस इज फॉर द लोकोमोशन. आणि एक शेवटी टेल रिजनला जे फिन असते ते त्याला पूर्ण टर्निंग करायला जे वॉटरमध्ये पूर्णपणे जे टर्निंग देतो फिश, त्याच्यासाठी त्याला अतिशय इम्पॉर्टंट आहे, ज्याला आपण म्हणतो कॉडल फिन. आता फिन आपण बघणार आहोत कशा पद्धतीने. तर हे जे फिन्स आहे, दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट लोकोमोटरी ऑर्गन. फिन्स इथे दिलेले बघा, ऑफ 2 टाइप, पेयर्ड अँड अनपेयर्ड. पेयर्ड और लॅटरल फिन्स इन्क्लूड पेक्टोरल अँड पेल्विक फिन. पेक्टोरल म्हणजे रिजन कोणता म्हणतो आपण ह्युमन बिंग मध्ये? तुम्ही बघितलं असेल, पेक्टोरल जो खांद्याचा भाग आहे, वरचा जो रिजन आहे नेकच्या खाली येणारा, म्हणजे शोल्डर रिजन ज्याला आपण म्हणतो तो पेक्टोरल. आणि पेल्विक म्हणजे खाली. ओके, दॅट इज पेल्विक रिजन आपण म्हणतो कमरेच्या तिथला. तर दॅट इज द पेल्विक फिन्स अँड अनपेयर्ड और मीडियन फिन्स. ओके, तर फिनचे पण 2 टाइप्स आहे, पेयर्ड अँड अनपेयर्ड फिन्स. पेयर्ड अँड अनपेयर्ड. पेयर्ड और लॅटरल फिन्स इन्क्लूड त्याच्यामध्ये पेक्टोरल अँड पेल्विक फिन आहे पेयर्ड मध्ये, अँड अनपेयर्ड और मीडियन फिन आपण म्हणू, ज्याला की डॉर्सल फिन कसा आहे? अनपेयर्ड आहे. पेक्टोरल, डॉर्सल. डॉर्सल म्हणजे जे पाठीमागची साईड आपण म्हणतो, डॉर्सल फिन कसं आहे? अनपेयर्ड आहे. पेक्टोरल अँड पेल्विक फिन्स आर द पेयर्ड फिन, जे की लॅटरल असणार आहे. सो व्हेंट्रल फिन अँड ॲनल फिन अजून प्रकार आहे. ओव्हरऑल यू कॅन सी द बॉडीवर कितीतरी फिन्स आहे जे की लोकोमोशन मध्ये मदत करतात. व्हेंट्रल फिन अँड ॲनल फिन मीन्स जे कॉडल फिन मी म्हणते आहे, टेल पोर्शनला जे असणार आहे, लास्ट पोस्टेरियर एंड. मला मागे सांगितलं होतं बॉडीचा अँटेरियर रिजन माउथ अँड पोस्टेरियर, दॅट इज कॉल्ड ॲनल्स. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲनल फिन. प्रत्येक बॉडीचा एक 2 एंडिंग्स असतात, एक म्हणजे mouth ventral, mouth anterior portion and the posterior portion, that is the anus, that is called anal fin or the caudal fin we can see. त्यामुळे याच्यामध्ये हे कॉडल फिन आहे, दॅट इज अनल फिन. कॉडल फिन जो टेल सारखा पोर्शन असतो, दॅट इज द कॉडल फिन. त्यामुळे याच्यामध्ये ओव्हरऑल पूर्ण बॉडीवर तुम्ही हे फिन्स आपण बघतोय, पेयर्ड ऍज वेल ऍज अनपेयर्ड. तर फिन्स, दिस इज द मेन important locomotory organ in the water to resist the flow of the water and helps in the swimming. Then exoskeleton. Exoskeleton of it is of scales. Simply you can remember इथे दिलेला आहे ectomesodermal scale, that is the origin. की स्केल्स आपण पाहिलं होतं की जर्मलेस आहे, एक्टोडम, एंडोडम, मिझोडम. तर इथे ओरिजिन दाखवते आहे एक्टोमिझोडर्मल याचा अर्थ. पण एक्झोस्केलेटन मध्ये तुम्ही पूर्ण लिहू शकता. दीज आर द पॉइंट्स यू कॅन राईट व्हेरी इझिली. दॅट इज द बॉडी, इट इज टोटली कवर्ड बाय स्केल्स. ओके, so these are the moist scales present on the body of the fishes. So exoskeleton is made up of scales. Then respiration by the gills. इथे रेस्पिरेटरी ऑर्गन आहे गिल. आता रेस्पिरेशन मध्ये जर बघितलं तर तुम्ही पुन्हा कंपॅरेटिव्हली जर पुढे पुढे जाल तर तुम्हाला माहिती आहे की रेस्पिरेशन मध्ये
आता हे टोटली लिव्हिंग इन द वॉटर, त्यामुळे इथे गिल आहे. त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी अँफिबियनची लँडवर आली आहे, तिथे अर्थात लंग्सचं पण फॉर्मेशन झालेलं आहे. त्यानंतर अर्थात पुढचे जे अॅनिमल आहे रेप्टाईल, बर्ड्स आणि मॅमल्स, हे टोटली कुठे प्रेझेंट आहे, लँडवर प्रेझेंट आहे, आणि त्यामुळे त्याच्यामध्ये रेस्पिरेटरी ऑर्गन काय असणार आहे, तर गिल्स हा रेस्पिरेटरी, हे सॉरी, लंग्स हा रेस्पिरेटरी ऑर्गन असणार आहे. तर गिल इज अ रेस्पिरेटरी ऑर्गन इन वॉटर इन केस ऑफ ॲक्वॅटिक मोड. तर बाकीच्या याच्यामध्ये आपण पाहणार लंग इज अ रेस्पिरेटरी ऑर्गन. तर मग हा हे जे व्हेरिएशन्स आहे हे कम्पॅरेटिव्हली यू कॅन इझिली राईट इन दॅट कॉलम. त्यामुळे नेक्स्ट कॅरेक्टर आपण पाहिलं की रेस्पिरेशन बाय गिल, 5 to 7 pairs of the gills are there. Then excretion by mesonephros or the opisthonephros kidney. आता हे किडनीचाच प्रकार आहे. किडनी पण हळूहळू डेव्हलप होते आहे. जसं प्रत्येक सिस्टीम आणि ऑर्गन हा इव्होल्युशनरी लाईन मध्ये हळूहळू त्याची फॉर्मॅट होणार. जसं इथे हार्ट पण जो आहे तो फक्त 2 चेंबर हार्ट आपण फिशेस मध्ये पाहतो. त्यानंतर नेक्स्ट हार्टचे चेंबर वाढत गेलेले आहे. आता पुढचा पॉइंट आपण पाहणार आहे हार्टचा. ही जी इव्हॉल्युशन इंडिकेट करते तशी ती प्रत्येक ऑर्गनच्या बाबतीत पण दाखवते आहे. रेस्पिरेटरी ऑर्गन आहे, एक्सक्रिटरी ऑर्गन आहे, कशा कशा पद्धतीने इव्हॉल्युशन ही होते आहे. तर इथे पण जी किडनी आहे ती मिझोनेफ्रिक किडनी किंवा ऑफिस्थोनेफ्रिक किडनी त्याला म्हटलं जाते. त्याचं जास्त डिस्क्रिप्शन इथे आपल्याला आवश्यक नाहीये. ओनली यू कॅन रिमेंबर or you can simply remember excretion takes place by the kidney. So these are the simple points. Here we have seen that is the temperature मध्ये हे cold blooded animals आहे. Locomotion कसा आहे, fins are present, there are two many fins are there, unpaired fins आहे. Exoskeleton कसा आहे, scaly आहे, scale present आहे. Respiration हे गिलच्या माध्यमातून होते आणि excretion by mesonephros kidney. आता ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम जी आहे ती ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम कशी आहे, तर ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम ही आहे ती क्लोज टाईप ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम आपण पाहतोय विथ सिंगल सर्क्युलेशन. तर ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीमचे दोन आपण ऑलरेडी बघितलेले आहे की ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम मध्ये ही ओपन ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम अँड क्लोज ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम. तर ओपन ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम मध्ये आपण पाहिलं होतं इनव्हर्टिब्रेट्स मध्ये. ऍक्च्युअली इन्व्हर्टिब्रेट सिरीज मध्येच क्लोज ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम पण फॉर्म झालेली आहे. क्लोज अर्थातच नावात दिलेलं आहे, क्लोज म्हणजे ज्याच्यातून ब्लड जे आहे क्लोज सिस्टीम मधून फॉर्म होते, म्हणजेच आर्टरीज, वेन, कॅपिलरी. तर ही क्लोज टाईप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम इंडिकेट करते किंवा ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम आपण म्हणू. तसंच ओपन मध्ये काय होतं की आर्टरीज, वेन, कॅपिलरीज नाहीये, कारण बॉडी पण तेवढी कॉम्प्लेक्स नाहीये, आणि आर्टरीज, वेन, कॅपिलरीज नसलेल्या व्हॅस्क्युलर सिस्टीमला आपण म्हणणार आहे ओपन ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम. तर तिथे ओपन मध्ये काय होतं की ब्लड थ्रू आउट टिश्यू स्पेसेस मधनं पूर्ण बॉडी मधनं ओव्हरऑल फ्लो होतं. पण इथे बॉडी आता जसजशी कॉम्प्लेक्स होत गेली पुढे अर्थात सगळी जी ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम कशी असणार आहे, अर्थात क्लोज टाईप. म्हणजे इथे हार्टचं पण फॉर्मेशन झालेलं आहे. हार्ट इज ऍक्च्युअली द पंपिंग ऑर्गन, आणि बाकी आर्टरीज, वेन, कॅपिलरी हे जे नेटवर्किंग आहे हे कशासाठी आहे, टू सप्लाय द ब्लड टू ईच अँड एव्हरी सेल ऑफ द बॉडी. त्यामुळे आता ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम हा जर पॉईंट घेतला तर याच्यामध्ये कसं आहे, क्लोज टाईप आहे, सिंगल सर्क्युलेशन आहे. सिंगल आणि डबल सर्क्युलेशनचे पण प्रकार आपण इथे क्लासिफाय करू शकतो. सर्क्युलेशन सिंगल आणि डबल म्हणजे काय, तुम्ही हार्टचं स्ट्रक्चर अगोदर पण शिकलेलं आहात. तर ह्युमन बिंग मध्ये जे हार्ट आहे तुम्ही पाहिलेलं आहे, यामध्ये डबल सर्क्युलेशन आहे, कारण 4 चेंबर कम्प्लिटली तयार झालेले आहे. राईट साइड आणि लेफ्ट साइड जी आहे, लेफ्ट राईट दोन्ही पण त्या साइड ज्या आहेत त्या कम्पॅरेटिव्हली सेपरेट झालेल्या आहे मधल्या सेप्टममुळे. त्याच्यामध्ये 4 चेंबर येतात, तुम्हाला माहिती आहे ह्युमन बिंगच्या हार्टमध्ये. त्यामुळे कम्प्लिटली राईट जी आहे आणि लेफ्ट आहे दोन्ही तुम्हाला माहिती आहे की कशा पद्धतीने सर्क्युलेशन होतं. तर त्याच्यामध्ये डबल सर्क्युलेशन होते, एकीकडे इम्प्युअर ब्लडचं आणि एकीकडे प्युअर ब्लडचं. पण आता फिशेस मध्ये काय आहे, ओनली हार्ट इज 2 चेंबर, अपर वन ऍट्रियम अँड लोअर वन वेंट्रिकल. त्याच्यामध्ये कुठला सेप्टम नाहीये, नो सेपरेशन, दोनच चेंबर आहे, वरचा आणि खालचा. त्यामुळे काय होणार आहे, अर्थात ब्लड हे टोटली दोन्ही जे ब्लड असतं आपल्या ह्याच्यात प्युअर आणि इम्प्युअर. प्युअर ब्लड म्हणजेच ऑक्सिजनेटेड, इम्प्युअर म्हणजे डिऑक्सिजनेटेड. तर दोन्ही पण प्रकारचं जे ब्लड आहे ते काय होते, मिक्स होते, कारण की सिंगल सर्क्युलेशन आहे. ओव्हरऑल सर्क्युलेशन होत आहे सगळं एकत्रित, आणि त्यामुळे बिकॉज हार्ट इज 2 चेंबर, हार्ट कम्प्लीट डेव्हलप झालेलं नाहीये. दॅट्स वाय
सच टाइप ऑफ द हार्ट इट इज कॉल्ड ॲज द व्हेनस हार्ट. सिंपल व्हेनस हार्टवर जर आता इतकं मी बोललेली आहे, तर व्हेनस हार्टवर राईट नोट्स ऑन जरी म्हटलं तर यू हॅव टू डिस्क्राईब दीज पॉइंट्स, की ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम मध्ये ब्लड व्हॅस्क्युलर कशी आहे, क्लोज आहे, पण सर्क्युलेशन कसं आहे, सिंगल आहे, कारण की हार्ट हे फक्त टू चेंबर ओनली आहे, दॅट इज अप्पर वन ॲट्रियम अँड लोअर वन वेंट्रिकल. त्यामुळे प्युअर ब्लड आणि इम्प्युअर ब्लडचं सेपरेशन व्हायला इथे कुठे चान्स नाहीये. त्यामुळे दोन्ही ब्लड जे आहे प्युअर आणि इम्प्युअर म्हणजेच ऑक्सिजनेटेड अँड डिऑक्सिजनेटेड ब्लड हे दोन्ही एकत्रित होतात आहे. दॅट्स वाय वी कॅन से हार्ट इज द दॅट इज द व्हेनस हार्ट इट इज देअर. त्यानंतरचा पुढचा पार्ट आहे क्रॅनियन नर्व्ह. आता आपण म्हणतोय की दिस इज द कॅटेगरी क्रॅनिएटा. क्रॅनिएटा आपण तुम्हाला अगोदर सांगितलं मी आता, की जसं दीज टाइप ऑफ द अॅनिमल्स हॅव्हिंग द ब्रेन प्रोटेक्टेड इनसाइड द क्रॅनियम. ओके, त्यामुळे ब्रेन पासून निघणाऱ्या ज्या नर्व्ज असतात पूर्ण बॉडीला, तर तुम्हाला माहिती आहे जे इलेक्ट्रिकल इम्पल्सेस कॅरी करतात या नर्व्ज ब्रेन पासून, हे जे आहे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन मध्ये असलेला अतिशय इम्पॉर्टंट ऑर्गन जो आहे तो म्हणजे ब्रेन. आणि ब्रेन हा पासून जे काही सगळे जे रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय हा एक महत्वाचा जो फॅक्टर आहे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनचा, जो महत्वाचा ऑर्गन आहे तो म्हणजे ब्रेन. सगळे रिस्पॉन्स आहे, जे काही सेन्सेशन आहे ते आपण रिसीव्ह करतो आणि त्यानुसार ब्रेन आपल्याला तसा मेसेज देत असतो. हे सगळं ब्रेनचं वर्किंग इन शॉर्ट तुम्ही शिकलेला आहात. तर ब्रेन पासून निघणाऱ्या ज्या नर्व्ज आहे त्याला आपण काय म्हणतो, क्रॅनियल नर्व्ह. मग आता या क्रॅनियल नर्व्स किती आहेत, तर 10 पेअर्स आहे इथे फिशेसमध्ये. आणि इव्हॉल्व कंडिशन काय आहे, 12 पेअर्स ऑफ क्रॅनियल नर्व्ह. इन ह्युमन बिंग मध्ये जर बघायला चाल तर क्रॅनियल नर्व्स आपल्याला किती दिसतील, 12 पेअर्स ऑफ क्रॅनियल नर्व्ह. हिअर यू कॅन सी 10 पेअर्स. क्रॅनियल नर्व्ह इज 10 पेअर्स. सो रिमेंबर लाईक दिस. देन ओनली इंटरनल इयर प्रेझेंट फॉर बॅलन्सिंग ओनली. इयरचे काम काय आहे, बॅलन्सिंग साठी वेन दे आर फ्लोईंग स्विमिंग इन द वॉटर. तर हा जो इंटरनल इयर आहे बॅलन्सिंग साठी मदत करतो. इथे एक्सटर्नल इयर नाही. ओके, सो ओनली इंटरनल इयर इट इज प्रेझेंट. देन आयलिड्स नाहीयेत, आयलिड्स अब्सेंट आहेत. ठीक आहे, ते कोणते स्ट्रक्चरल फीचर्स आहेत, कोणते अब्सेंट आहे, कोणते प्रेझेंट आहे, दॅट वी कॅन सी. तर इंटरनल इयर प्रेझेंट, आयलिड्स अब्सेंट, इंटरनल नॉस्ट्रिल अब्सेंट. आतमध्ये जे आपण पाहतो घशामध्ये हे होणार ओपन होणार आहे, हे इंटरनल नॉस्ट्रिल्स आहे, दीज आर अब्सेंट एक्सेप्ट इन लंग फिशेस. ओके, तर इंटरनल नॉस्ट्रिल्स अब्सेंट इन द फिशेस, बट एक्सेप्शन काय आहे तर लंग फिशेस मध्ये ते अर्थात प्रेझेंट असणार. देन लॅटरल लाईन ऑर्गन हॅव्हिंग द न्यूरोमास्ट प्रेझेंट फॉर डिटेक्टिंग वॉटर व्हायब्रेशन. फिशचं जर स्ट्रक्चर तुम्ही बघितलं तर फिशच्या स्ट्रक्चर मध्ये इथून अशी ही जी असते एक लाईन आहे बघा, इथून फेनशी तुम्हाला दिसेल, या इथून ही अशी एक लाईन असते, तर त्या लाईनला म्हटलं जातं लॅटरल लाईन. ही जी लाईन असते, ही जी बारीक इथे लाईन दिसते तुम्हाला, लाईन असते याच्यावर, त्या लाईनला आपण म्हणणार दॅट इज द लॅटरल लाईन. तर लॅटरल लाईनचा पण काय उपयोग आहे, इट्स हॅव्हिंग द न्यूरोमास्ट दॅट इज प्रेझेंट ऑन इट फॉर डिटेक्टिंग वॉटर व्हायब्रेशन. रिओ रिसेप्टर्स म्हणतात त्याला. रिओ रिसेप्टर प्रेझेंट असतात या लॅटरल लाईनवर, जे की फॉर डिटेक्टिंग द वॉटर व्हायब्रेशन्स, वॉटरमध्ये होणारे जे व्हायब्रेशन्स आहेत ते डिटेक्ट केल्या जातात. त्यासाठी या लॅटरल लाईनवर हे रिओ रिसेप्टर्स प्रेझेंट आहे. सो दॅट इज कॉल्ड एज द रिओ रिसेप्टर्स ऑन लॅटरल लाईन फॉर डिटेक्टिंग वॉटर व्हायब्रेशन्स. तर ती लॅटरल लाईन तुम्हाला मी आता दाखवली पूर्ण. तर अँटेरियर टू पोस्टेरियर रिजन जी कंप्लीट लॅटरल लाईन आहे, ती लॅटरल लाईन काय काम करते तर डिटेक्टिंग वॉटर मध्ये येणारे जे व्हायब्रेशन्स आहेत ते डिटेक्ट करण्यास मदत करते बिकॉज ऑफ दिस रिओ रिसेप्टर्स. तर हे आपण पाहिलं, दीज आर मेनी फीचर्स. हे स्ट्रक्चरल पॉइंट्स आहे की क्रॅनियल नर्व्ह 10 पेअर्स आहे, इंटरनल इयर कसा आहे, एक्सटर्नल इयर अब्सेंट, ओनली इंटरनल इयर प्रेझेंट, आयलिड्स नाही दिसणार तुम्हाला फिशेस मध्ये, इंटरनल नॉस्ट्रिल अब्सेंट आहे फक्त लंग फिशेस सोडून. लॅटरल लाईन जी आता आपण पाहिली की अँटेरियर टू पोस्टेरियर बॉडीवर एक लाईन इंडिकेट करते, ती लाईन काय आहे, हॅव्हिंग द रिओ रिसेप्टर्स, आणि त्याच्याद्वारे वॉटरमध्ये होणारे व्हायब्रेशन्स ते डिटेक्ट करतात. त्यामुळे प्रोटेक्शनसाठी त्याला परत मदत होते, की इतर कुठला एनिमी जर अटॅक करत असेल तर त्यानुसार ते कॉन्शियस होतात. तर लॅटरल लाईन ऑर्गन दॅट इज वी हॅव सीन, हा एक महत्वाचा पॉइंट आहे. किंवा अजून महत्वाचा आता आपण म्हणू शकतो की बॉडीचं स्ट्रक्चर कसं आहे फिशेसचं, हे जे आहे दॅट इज द स्ट्रक्चर, हे जे शेप कसं आहे, स्ट्रीम लाईन शेप म्हणतात त्याला.
स्ट्रीम लाईन बिकॉज दिस इज हॅव्हिंग द फिन. बघा कशा पद्धतीचं स्ट्रक्चर आहे. तर याला आपण म्हणतो स्ट्रीम लाईन बॉडी. बॉडीचा शेप कसा आहे, स्ट्रक्चरल हे कसं आहे तर स्ट्रीम लाईन. दिस फिन्स काय करतात, वॉटरला रेजिस्ट करण्याचं काम करतात. तसं स्ट्रक्चर तुम्ही पाहता बर्ड्स मध्ये आहे. ते विंगच्या द्वारे एअर रेजिस्ट करतात. इथे फिनच्या द्वारे वॉटर रेजिस्ट केल्या जाते. ओके, सो दॅट हेल्प्स इन लोकोमोशन. तर या पद्धतीची जी बॉडी असते याला आपण म्हणतो स्ट्रीम लाईन बॉडी. तर हे पाहिलेले आपण स्ट्रक्चरल फीचर्स अँड दीज आर द कॅरेक्टर्स. देन युनिसेक्शुअल मोस्ट फिशेस आर द ओव्हिपेरस अँड सम आर द विव्हिपेरस. तर काही विव्हिपेरस ही एक ऍडव्हान्स कॅटेगरी आहे, तुम्हाला माहिती आहे. पण आपण फिशेस मध्ये ओव्हिपेरस फिशेस म्हणजे जे एग्स लेईंग, ओव्हिपेरस म्हटलं तर दोज हू ले एग्स, विव्हिपेरस डायरेक्टली गिव्हिंग बर्थ टू यंग वन्स. त्याला आपण विव्हिपेरस कंडिशन म्हणतो. हे युनिसेक्शुअल आहे म्हणजे मेल अँड फिमेल सेपरेट आहे. आता ती ऑलरेडी सुरुवात, हे ऍडव्हान्स कॅरेक्टर आहे जे आपण अगोदर पाहिलं होतं इन्व्हर्टिब्रेट मध्ये पण. फिशेस ओव्हिपेरस एग्ज लेईंग, सम आर विव्हिपेरस डायरेक्टली गिव्हिंग बर्थ. तर अशा पद्धतीने फिशेस मध्ये भरपूर व्हरायटीज आहे. फर्टिलायझेशन मोस्टली एक्सटर्नल इन द वॉटर. त्यामुळे एक्सटर्नल एग्ज लेईंग आहे, एक्सटर्नल फर्टिलायझेशन होतं इथे. मोस्टली एक्सटर्नल इन वॉटर. डेव्हलपमेंट ही डायरेक्ट आहे. ओके, इनडायरेक्ट आणि डायरेक्ट मधला फरक आपण अगोदर पाहिलेला आहे. सो डेव्हलपमेंट इज डायरेक्ट. डेव्हलपमेंटल स्टेजेस मध्ये त्याचे ज्या स्टेजेस आहे वन बाय वन, तर त्याच्यामध्ये एक्स पासनं जर डायरेक्ट हे होत असेल तर डेव्हलपमेंटल स्टेजमध्ये फिश फ्राय अँड फिंगरलिंग्स अशा वेगवेगळ्या स्टेजेस आहे. अँड देन वी कॅन से द फिशेस. तर अशा पद्धतीने हे जे फीचर्स आहेत, दीज आर द सिम्पल फीचर्स ऑफ पायसेस कॅटेगरी और ओव्हरऑल द फिशेस. या फिशेसला पुन्हा क्लासिफाय केलं जातं कार्टिलेजिनस फिशेस अँड दॅट इज द बोनी फिशेस. So that we will see in the next period. In the next lecture, we are going to see the classification of the fishes. These are the simple characters, but so many characters, and this is the introductory part about the vertebrates. So how to make the format and how to remember all the characters in that way of the format, हे तुम्हाला मी समजावून सांगितले. तर फॉर्मॅट बनवला तर तुम्हाला सगळे कॅरेक्टर्स कुठेही कन्फ्युजन न होता यू कॅन इझिली डिस्क्राईब द कॅरेक्टर्स. अँड सो इन दॅट मॅनर यू कॅन राईट ऑल द वर्टिब्रेट कॅरेक्टर्स व्हेरी इझिली. तर आज आपण पाहिलेले हे फिशेसचे सगळे कॅरेक्टर. याचे पुढचे क्लासेस आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करू. सो वी विल स्टॉप नाव.